नमस्ते मित्रांनो, एक बहुप्रतीक्षित तरतूद, अनेक लोक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते अशी तरतूद कालच उपलब्ध झाली आहे. याचं नाव आहे सिलिंग जमिनी धारणाधिकार वर्ग 1 करण्याबाबत. अगदी काल 4 मे 2026 रोजी शासनाने राजपत्र प्रसिद्ध करून हा अधिनियम किंवा महाराष्ट्र शेत जमीन धारण्याची कमाल मर्यादा अधिनियम 1961 याच्यामध्ये सुधारणा करून ही तरतूद केलेली आहे. हे जे राजपत्र आहे ते शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे किंवा माझ्या या व्हिडिओच्या खाली हे राजपत्र मी उपलब्ध करून देत आहे. तसेच माझ्या वेबसाईटवर याबाबत जो लेख लिहिलेला आहे तोही उपलब्ध करून देत आहे. काय तरतुदी आहेत किंवा काय बदल झालेले आहेत ते आपण बघू. सिलिंग जमिनी वर्ग 1 करणे असं साधं सोपं नाव याला दिलेलं आहे मी. आपलं जे राजपत्र दाखवलं ते 4 मे 2026 राजपत्र आहे. या नियमाला जे नाव दिलेलं आहे ते महाराष्ट्र शेत जमीन धारण्याची कमाल मर्यादा भोगोटादार वर्ग 2 भोगोटादार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करणे नियम 2026 असं नाव दिलेलं आहे. याबाबत शासनाने 14 जानेवारी 2026 रोजी एक अधिसूचना प्रसिद्ध करून दिनांक 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत या बदलाबाबत हरकती व सूचना मागवल्या होत्या. काही हरकती सूचना ज्या प्राप्त झाल्या होत्या शासनाकडे त्या विचारात घेऊन शासनाने खालील नियम तयार केलेला आहे. आपण बघू काय नियम एक्झॅक्टली. तर या नियमाला महाराष्ट्र शेत जमीन धारण्याची कमाल मर्यादा भोगोटादार वर्ग 2 चे भोगोटादार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करणे नियम 2026 असे म्हणावे असं म्हटलेलं आहे. हे नियम जे आहेत हे सिलिंग कायदा म्हणजे महाराष्ट्र शेत जमीन धारण्याची कमाल मर्यादा अधिनियम 1961 याच्या कलम 27 अन्वय, कलम लक्षात घ्या, एकदा मूळ कलम वाचून घ्या. कलम 27 अन्वय भोगोटादार वर्ग 2 धारणाधिकारावर प्रदान करण्यात आलेल्या जमिनींना अशा जमिनी प्रदान केल्याच्या दिनांकापासून 10 वर्ष उलटल्यानंतर आणि जेव्हा अशा जमिनी प्रदान केल्या त्या ज्या शर्तीवर प्रदान केल्या त्या शर्तीचे उल्लंघन झाले नसेल किंवा असे उल्लंघन झाले असेल तर ते नियमाधीन किंवा नियमानुकूल केल्यानंतर लागू होतील. हे लक्षात घ्या. म्हणजे ते 3 मुद्दे आलेत. एक तर 10 वर्षानंतर प्रदान केल्याच्या दिनांकापासून 10 वर्षानंतर, त्याच्यानंतर शर्तीचे उल्लंघन झाले नसेल आणि झाले असेल तर नियमानुकूल केल्यानंतर या तरतुदी लागू होतील. हे लक्षात घ्या. याच्यात व्याख्या मध्ये अधिनियम जो आहे तो मूळ अधिनियम जो 1961चा तो दिलेला आहे. वार्षिक दर विवरणपत्र रेडी रेकनर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, दुय्यम निबंधकाकडे जे उपलब्ध असतं ते. रूपांतरण अधिमूल्य जे खाली तक्त्यांमध्ये दिलेले आहे ते. आता कलम 27 अन्वय या सिलिंग कायद्याच्या कलम 27 अन्वय धारणाधिकार वर्ग 2 किंवा भोगोटादार वर्ग 2 या धारणाधिकाराने दिलेल्या किंवा प्रदान केलेल्या जमिनीच्या कोणत्याही धारकास अशा जमीन प्रदान केल्याच्या दिनांकापासून 10 वर्ष उलटल्यानंतर आणि कोणते उल्लंघन झालं नसेल किंवा झालं असेल आणि ते नियमाकुल झाल्यानंतर अशी जमीन भोगोटादार वर्ग 1 करण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करता येईल अशी तरतूद आहे. असा अर्ज प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी या जमिनीच्या तपशिलांची तपासणी करतील, खात्री करतील, कुठलं अटी शर्तीचं उल्लंघन झालं होतं का. ही तपासणी जी करायची आहे ते अर्ज आल्यापासून 3 महिन्याच्या आत करायची आहे जिल्हाधिकारी कार्यालयाने. अशी पडताळणी केल्यानंतर जर कुठल्याही अटी शर्तीचे उल्लंघन झाले आहे आणि ते नियमानुकूल करण्यात आले नसेल तर जिल्हाधिकारी असा अर्ज फेटाळतील. आणि अशी पडताळणी केल्यानंतर कुठल्याही अटी शर्तीचे उल्लंघन झालेलं नाही किंवा
अटी शर्तीचे उल्लंघन झाले होते परंतु ते नियमाकुल केलेले आहे असं जर आढळून आलं तर काही अटी आणि शर्तीच्या अधीन राहून जे इथे खाली दिलेले आहेत या नवीन नियमामध्ये त्याच्या अधीन राहून ही जमीन जी आहे ती आणि अधिमूल्याची रक्कम अदा केल्यानंतर 15 दिवसाच्या आत आदेश पारित करून सदरची जमीन ही वर्ग 1 ची करतील अशी ही तरतूद आहे. आता याच्यामध्ये 2 तक्ते दिलेले आहेत. पहिला जो आहे तो कुठलाही शर्तभंग झालेला नाही जमीन प्रदान केल्यानंतर किंवा ती हस्तांतरित करण्यात आलेली नाही किंवा वापरात बदल करण्यात आलेला नाही असा जर प्रकार असेल तर महानगर प्रदेश, महानगरपालिका किंवा नगर परिषद यांची व त्यांची सीमावर्ती क्षेत्रे यांच्यासाठी जे अधिमूल्य आहे ते रेडी रेकनरच्या 30% असं आहे आणि महानगर प्रदेश, महानगरपालिका किंवा नगर परिषद व त्यांची सीमावर्ती क्षेत्रे यांमध्ये नसलेल्या जमिनी किंवा यांच्या व्यतिरिक्त असलेल्या जमिनी याच्यासाठी 25% असं सांगितलेलं आहे. पण हे कुठं जिथं कुठेही शर्तभंग झालेला नाही त्या ठिकाणी. दुसरं त्यांनी दिलेलं आहे की वाटपानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीने जमिनी हस्तांतरित करण्यात आलेल्या आहेत किंवा ज्या जमिनीच्या वापरात बदल करण्यात आलेला आहे अर्थात पूर्व परवानगी घेऊन माननीय जिल्हाधिकारी यांची त्याच्यासाठी जे अधिमूल्य आहे ते शेतीच्या प्रयोजनासाठी वापरलेली जमीन असेल म्हणजे महानगर प्रदेश, महानगरपालिका किंवा नगर परिषद यांची सीमा व त्यांची सीमावर्ती क्षेत्र यामधले जर शेतीच्या कारणासाठी वापरलेली जमीन असेल तर रेडी रेकनरच्या 30% आणि औद्योगिक व इतर बिनशेती प्रयोजनासाठी वापरलेली जमीन असेल तर रेडी रेकनरच्या 25% असा हा हे केलेला आहे. आणि महानगरपालिका वगैरे ही जी क्षेत्र आहे यांच्या व्यतिरिक्त किंवा त्याच्यामध्ये नसलेल्या जमिनी ज्या आहेत याच्यासाठी शेतीच्या कारणासाठी 25% दिलेला आहे आणि औद्योगिक आणि बिगर शेती प्रयोजनासाठी वापरलेली जमीन असेल तर 20% दिलेला आहे. हा तक्ता व्यवस्थित लक्षात घ्या. याच्या अटी आणि शर्ती काय आहे की हे अधिकार जे आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. हे अधिकार प्रदान करण्याची अजूनही कुठली तरतूद केलेली नाही. हे अधिकार जिल्हाधिकारी यांना राहतील आणि बाजार मूल्याची रक्कम म्हणजे ही जी रक्कम तो अदा करणार आहे ही 50 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर त्याला राज्य शासनाची पूर्व मान्यता घेतल्याशिवाय माननीय जिल्हाधिकारी त्या जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतरण करणार नाहीत. तो भरत असलेली जी रक्कम आहे ती 50 लाख पेक्षा जास्त असेल तर शासनाची पूर्व परवानगी लागेल आणि 50 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम जिथं असेल तिथं माननीय जिल्हाधिकारी यांनी अर्ज प्राप्त झाल्यापासून 3 महिन्याच्या आत त्याची पडताळणी करून शासनाच्या पूर्व परवानगीसाठी ते पाठवायचं आहे. एकदा परवानगी मिळाली शासनाची तर अंतिम आदेशापूर्वी जे त्याला नोटीस द्यायची आहे त्यांनी पैसे संबंधित सिलिंग धारकाला नोटीस द्यायची आहे. ती अधिमूल्य अदा करण्याची जी नोटीस आहे ती नोटीसच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत 90 दिवसाच्या आत त्यांनी ती रक्कम अदा करणे आवश्यक राहील. ज्या ठिकाणी सिलिंग जमीन प्रदान केल्यानंतर अटी शर्तीचे उल्लंघन झालेले आहे तर ते प्रथम नियमाधीन करण्यात येईल किंवा नियमानुकूल करण्यात येईल. मग यासाठी काय तरतूद वापरावी लागेल तर राजपत्र दिनांक 15/12/2018 अन्वये जो अधिनियम 2018चा केला होता त्यामध्ये ही तरतूद आहे. सिलिंगच्या जमिनी जर शर्तभंग झाला असेल तर नियमानुकूल करण्याची जी तरतूद आहे त्याचा आधी वापर करावा लागेल आणि त्यानुसार ती जमीन नियमाधीन केल्यानंतर किंवा नियमानुकूल केल्यानंतर या नियमानुसार रक्कम भरून घेऊन त्याचं पुन्हा धरणाधिकार किंवा भोगडदर वर्ग 1 मध्ये रूपांतरण करण्याची कारवाई करण्यात येईल.
जर सिलिंग धारकाने जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकारी यांच्या पूर्व परवानगीने जमीन हस्तांतर केली असेल आणि तिच्या वापरात पूर्व परवानगीने बदल केला असेल तर ही आत्ताची जी तरतूद आहे, नवीन तरतूद 2026ची, ही वापरताना अनार्जित उत्पन्नाची किंवा अधिभाराची किंवा अधिमूल्याची रक्कम ही समायोजित करण्यात येणार नाही अशी तरतूद आहे. तर माझ्या मते आपल्याला समजेल या भाषेत मी हा लेखही लिहिलेला आहे, जो माझ्या वेबसाईटवर मी आपल्याला उपलब्ध करून देतोय. आणि दिनांक 4 मे 2026चा जे राजपत्र आहे तेही या व्हिडिओच्या खाली आपल्याला उपलब्ध करून देत आहे. हा व्हिडिओ इथं संपवू. नमस्ते, धन्यवाद.